हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट। आणि मित्रांनो, आज नैना आळंदीला चालत जाणार आहे वारी बरोबर आणि ती एकविरेपासून जॉईन करणार आहे। म्हणजे आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसापासून ती जॉईन करेल श्री क्षेत्र कार्लागड एकविरा इथून। आणि आपण तिला एकविरेला सोडायला जाणार आहोत आणि तिथून पुढे ती आळंदीला पायी चालत जाणार आहे दिंडी बरोबर। सो गाइज, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर नैना चाललेली आहे आळंदीला चालत। पहिल्यांदा चालले का? दुसरा वर्ष। मग साहित्य किती घेतलंय बरोबर? पोतल्या बघून तुम्ही पोतल्या बघून हे कराल। डोकटा घेतले, डोकटा गोल। मग आता मला सांग, आपण शिर्डीला चालत गेलेलो तेव्हापासून आतापर्यंत काय सुधारणा झाली असेल दिंडीमध्ये? म्हणजे 2 दिंड्यांमध्ये नाही, म्हणजे तेव्हाचा पिरियड्स आणि आताचा, म्हणजे तेव्हा समजा आपल्याला थोडासा काय काय छोटे छोटे इश्यू होते, तर आता तसे असतात का? नाही, आता तसं काही नसतं, आता भरपूर सुधारणा आहे। आणि आता एकविरेपासून आळंदी पर्यंत किती हे होईल, म्हणजे दिवस जातील चालत? 4 दिवस। आणि आता तू ज्या दिंडीमध्ये चाललीस ती कुठून निघाले? पाटणोलीवरनं। महेश महाराज यांची पाटणोलीवरनं निघालेली दिंडी। आणि वेदांत आहे का पुढे? हा, पुढे वेदांत पाटणोलीवरनं गेलाय। आम्ही कारल्यावरनं चालले, कारण ताई संचा आज म्हणजे अन्नदाते म्हणजे भाईंदरपाड्याचे प्रमिला ताई, म्हणजे आजचं जेवण आहे। हा, कुठला? रात्रीचा? त्यांच्याच बंगल्यावर एकविरेला। हा गाईज, सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। ॲज इट इज जेवढं मी तुम्हाला दाखवू शकतो तेवढं दाखवेन। मी चालत नाही चाललेलो आहे, मी फक्त नैनाला एकविरेपर्यंत सोडायला चाललोय। चालत चल, जाऊ जेव्हा बघू, आता देवाची इच्छा असेल तेव्हा। हो। सो मित्रांनो, आपली ही दिंडी श्री क्षेत्र पाटणोली इथून महेश महाराजांच्या आश्रमातून निघालेली आहे आणि स्वतः महेश महाराज आपल्या समोर आहेत। तर आपण त्यांना विचारूया की ही दिंडी हा कितवा वर्ष असेल? नमस्कार, सप्रेम जय हरी। श्री श्री राधा गोपालनाथ संस्थान श्री क्षेत्र पाटणोली 4थ्या वर्षाचा हा दिंडी सोहळा आहे आणि मोठ्या आनंदाने आणि सर्व युवकांच्या प्रेरणेने, सहकार्याने हा दिंडी सोहळा मोठ्या आनंदाने आजच्या 3ऱ्या दिवशी श्री क्षेत्र कार्ला डोंगर एकविरा येथे विसाव्याकरता आलेला आहे। खूप आनंद लुटतात सर्वजण आणि खूप भक्तिप्रेमाचं वातावरण आहे। आणि आपल्या या दिंडीमध्ये शेवटचं लास्ट वयोगट काय असेल वयस्कर व्यक्तीमध्ये? वयस्कर व्यक्ती 75 वर्षाचे एक बाबा आहेत, ते आपल्या दिंडीत चालत आहेत। आणि त्यानंतर सर्वात खालोखाल म्हणजे 4.5 वर्षाचा हा छोटा वारकरी, म्हणजे 4.5 ते 75 वर्षापर्यंत सगळी मंडळी ह्या वयोगटातली एकाच
आनंदाने आणि जोशाने परमार्थ करतायत. मग आता आपल्याकडे औषधाची वगैरे काय सोय असते? मध्ये जर कोणाची प्रकृती जर अचानक बिघडली तर एक सिस्टीम सांगा दिंडीची, काय काय सोय असते आपल्याकडे? सिस्टीम म्हणजे दिंडीची सोय अशी आम्ही एक 4 पार्ट बनवलेत. त्याच्यामध्ये भोजन व्यवस्था कमिटी, भजन व्यवस्था कमिटी, पाणी पुरवठा कमिटी आणि सुरक्षा कमिटी. त्या सुरक्षा कमिटीचे हेड विलास पाटील आहेत. ते मेडिसिनचं बघतात, त्यांना डॉक्टरी क्षेत्रातलं बरंचसं ज्ञान असल्यामुळे बाकीच्यांना दर संध्याकाळी दिंडी विसावली की प्रत्येकाचे फिजिकल विचारून त्यांना तसं आपण मेडिसिन आपण देतो. त्याच्यानंतर भजन कमिटीचे युवक भजन करतात आणि भोजन कमिटीची व्यवस्था भोजन सगळी व्यवस्था करत असते. त्याच्यामध्ये सकाळी गरम पाणी, चहा, नाश्ता, 2 टाइम जेवण आणि सगळी व्यवस्था आपल्या दिंडीमार्फत असते. आणि मग सकाळी पहाटे आपली दिंडी किती वाजता निघते? एक 6:30च्या दरम्यान रोज सकाळी दिंडी प्रस्थान होते. आणि मग त्याच्यामध्ये थोडं जेवणाचं आणि चायचं वगैरे नाश्त्याचं शेड्यूल सांगा. सकाळीचा चहा वगैरे किती वाजता होत असेल? सकाळी 6 वाजता चहा चालू होतो. त्याच्यामध्ये दूधवाल्यांना दूध, चहावाल्यांना चहा दिला जातो. चहा बरोबर बिस्किट, खारी वगैरे दिली जाते. परत 1 तासांनी वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता असतो. त्याच्यामध्ये वडापाव असेल, मिसळपाव असेल, इडली सांबार असेल, ह्या सगळ्या पद्धतीचे दिवस ठरवलेले आहेत. आणि त्यानंतर दिंडी एक 10-1 वाजता जेव्हा थोडं ऊन होतं त्यावेळेला मग लिंबू पाणी किंवा संत्र असा नाश्ता दिला जातो. पुन्हा एक 11-11:30च्या दरम्यान दिंडी विसावते. 12:30ला जेवण होतं. पुन्हा एक 2 तास आराम होतो आणि पुन्हा दिंडी निघाल्यानंतर ज्यूसच्या पद्धतीने काहीतरी ठेवलं जातं. आणि दिंडी जेव्हा 5:30ला पोहोचते तेव्हा पुन्हा चहा आणि बिस्किट दिलं जातं. आणि एक 8 वाजता पुन्हा जेवण, त्याला महाप्रसाद आम्ही बोलतो, ते दिलं जातं. आता ही दिंडी आपली किती तारखेला निघाली आहे? दिंडी 8 तारखेला पाटणोली संस्थानामधून निघाले आणि 13 तारखेला श्री क्षेत्र आळंदीमध्ये पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. समचरण सरज सांदलीलांबुदांबं जगनित्य पाणी मंद मंदनानं तरुण तुलसी माला कंदनं कंजनेत्रं सहगदहस्य विठ्ठल चिंतयामि महायोगं पिलटते भीमरद्धं वरपुंडरिकाय तान्तु मुनीन्द्रं समाङ्गगतं तिष्ठन्नमानन्दखण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पार्वती माता झोपली. तीच आरती म्हणजे 3.5 पीठामध्ये
3.5 पिठामध्ये अर्ध पीठ म्हणजे ती एकविरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पिठामध्ये आहेत, तिथे भरपूर आहेत, पण महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. ते अर्ध पीठ म्हणजे तीच रेणुका झाली, तीच आई एकविरा झाली. ती एकविरा ज्या वेळेला पार्वती माता झोपली होती, झोपली असताना त्या वेळेला पार्वती माता झोपली आणि मग शंकर भोलेनाथांना ज्या वेळेला ध्यान सुटलं आणि ध्यान सुटत असताना ध्यान सुटल्याबरोबर भगवंताने पार्वती मातेला श्राप दिला. काय श्राप दिला? तर तू या मृत्यूलोकामध्ये जाऊन समुद्रामध्ये जे लोक मासेमारी करतात त्याला तो वरदान दिला. म्हणून आपण इतर तीर्थक्षेत्र आलो, या तीर्थक्षेत्र अनेक काय घडतात, तिकडे नाही, पण आपण नामस्मरण केलं तर आपल्याला सगळं मिळतं. जिकडे आपल्याला बघायचं आहे तिकडे नाही बघायचं, आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला करायचं. हो, मग अशा ठिकाणी त्या तीर्थक्षेत्र भगवंताने सांगितलं त्यावेळेला पार्वती माता आणि त्या पार्वती मातानं तीच रेणुका, हो म्हणजे सत्ययुगामध्ये ते वरदान दिलेलं, ते त्रेतायुगामध्ये परशुरामांनी ती रेणुका माता, त्या रेणुका माताने तेच अवतार धरलं कुठं? एकविराच्या ठिकाणी. एकविराच्या ठिकाणी दिलं आणि तोच आपला जीवन उद्धार करण्यासाठी आई जगदंबा आणि त्या भोलेनाथाने ही आपल्यावर कृपा केली, त्या भगवंताने आपल्यावर कृपा केली. भगवान शंकराने सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैलमुलकाजनम मत्पर्लवैतनाचंत दाकिना भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेश्वर नागेश्वर दारुकावि वाराणसी तु विश्वेश्वर त्र्यंबकौ गौतमीतटे हिमालय तु केदार भूषणेश्वर शिवालय ऐत ज्योतिर्लिंगानि सायताथ पटेन शतपजन्मं कृतं पापं स्मरन् न विनाशति त्या ठिकाणी भगवान शंकराने आज या ठिकाणी आपण नेहमी आरती देतो आई एकविरेची आरती कबीरा पावल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. मग त्यावेळेला मग पांडुरंग राम म्हणता वाटत आले, राम म्हणता वाटत आले यज्ञ पावले. राम म्हणताना ज्या वेळेला आपण पंढरीला जात असताना एक एक पाऊल म्हणजे आता आपण आळंदीला आलो, एक एक पाऊल काय बोलत आलो? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम जर बोललो तरी आपले ते यज्ञ होतात. काय होतात? यज्ञ होतात. तसं पंढरपुरामध्ये विठ्ठल कर्वे नावाचे संत होते. देवाच्या त्या ठिकाणी ज्या वेळेला पूजा अर्चा करायची, पूजा अर्चा केल्यावर त्या ठिकाणी भगवंताला ज्या वेळेला नैवेद्य दाखवला आणि सांज आरती झाली आणि तो नैवेद्य दाखवला, महाद्वार लावलं. महाद्वार लावल्याबरोबर आणि देवाने त्या वेळेला आराम करत असताना भगवंत गाभाऱ्यामध्ये विठ्ठल भगवंत ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकारामाचा मंत्र जपू लागला. प्रल्हाद बर्वेंना दर्शन दिलं. जरी मी माझ्या संतांचा, कारण संत देवते संत, देवते संत, संत ते देव आहे. चंद्रभागा पार केली आणि पार केल्याबरोबर संतांचा महिमा सांगितला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण
2 मिनिटं घेतो आणि सेवेला माझ्या पूर्ण विराम देतो. हो, 21 मार्चला नामदेव महाराजांची आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आणि माऊलीची हो पादुका साताऱ्याला जाणार आहे. 750 वर्ष होणार आहे आणि त्यावेळेला एवढा भव्य दिव्य असा सोहळा केलेला आहे. हो, 350 कलशवाल्या लेडीज, 350 पताकावाल्या लेडीज, 350 तालकरी आणि 350 तुकाराम महाराजांची नावं असणारे जे व्यक्ती, एवढं ते सव्य आणि 750 जे ज्ञानेश्वर नावाचे ज्या व्यक्ती आहेत ते भेट घालून विनकरी एवढं करत असताना 750 वर्षाचा हा सोहळा तिथं साताऱ्याला होणार. म्हणून आज आपल्या रथाला किती झालेला आहे? 7.5 लाख रुपये खर्च झाले. किती आहे? आज आपल्याला इमारत बांधायची आहे. आपण सगळ्या बाबांना सपोर्ट, हा इमारत, हा रथ, हा जो दिंडी सोहळा आहे जो आपला आहे, त्याच्याने आपण सगळ्यांना त्याला सहकार्य करायचं. आपल्याला खरोखर म्हणजे कुठेतरी आपण विसावा करणार आहोत, त्या ठिकाणी आपल्याला समाधान वाटलंय. याच्यासाठी आपण प्रयत्न करून हे आपली इमारत झाली पाहिजे असा प्रत्येकाने संकल्प करायचा आहे. एवढी झालेली सेवा माझ्या सद्गुरु गुरुवर्य महेश महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली कीर्तन तुम्हाला कसं वाटलं हे मला तुमच्या टाळ्याने ऐकायचं. मिळाली. गुरुपुत्र हरिभक्त पारायण शंभू महाराज मोकल. मी महाराजांचं लाख लाख आभार मानतो, कौतुक करतो. म्हणजे मी जे ऑनलाईन काही कीर्तनकार जे माझ्याकडे शिकतायत त्यांच्यामध्ये मी दिलेला अभ्यास सर्वात लवकर जर पाठांतर करून व्हिडिओ क्लिप आणि कोण करत असेल तर ते शंभू महाराज आहेत. त्यांच्याकडे टाळा. भरपूर कीर्तनकार माझ्याकडे महाराष्ट्रातले वरिष्ठ चांगले चांगले शिकतायत, पण त्या ग्रुपमध्ये लवकर अभ्यास दिलेला पूर्ण करणारे 3 दिवसात पिरियडमध्ये, म्हणजे ते ओव्या असतील, ते मोठमोठे चौकटीचे अभंग असतील, काही श्लोक असतील, असा त्यांचा अभ्यास वृद्धिंगत हो. आणि आपल्या दिंडीतल्या सगळ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रभर तुम्ही कीर्तन करायला जाओ असं सगळ्या वारकऱ्यांकडे आशीर्वाद, राधा गोपालनाथाचा आशीर्वाद, त्यांना प्रसाद म्हणून दिंडीच्या वतीने शाल आणि श्रीफळ. बाबा घरत यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान होईल. आपल्याला हे जे निवांत निवासस्थान मिळाले ते आपल्या बाबा महाराजांना भेटवा. पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव ते आपले माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रमोद दादा भोईर यांचे बहीण आणि त्यांचे भाऊजी नाव काय प्रमोद त्यांच्या भोईर असं भोईर, मला वाटतं गाव त्यांचं कुठलं भाईंदरपाडा. त्यांना मी विनंती केली की आम्हाला निवासस्थानाची जागा. ते म्हणाले महाराज निवासस्थान देईन, पण पंगत मला देणार असाल तरच निवासस्थान देईन. ही पंगत पण त्यांच्याकडे टाळ्या वाजवा आणि दोन्हीच्या वतीने त्यांचा सन्मान घेतील, स्वीकारतील. कोण आहे दादा? आदरणीय हरिभक्त पारायण प्रमोद दादा, म्हणजे प्रमोद दादांचे वडील महामंडलेश्वर कोंडीराम बाबांनी जे 4ही आश्रम परिपूर्ण केले. म्हणजे प्रमोद दादांच्या वडिलांनी ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. संन्यासाश्रम स्वीकारताना त्यांनी महामंडलेश्वर काशिकानंद बाबा ह्या नावाने देह ठेवला. म्हणून त्यांची समाधी श्री क्षेत्र मानकोलीमध्ये आपण 2-3 वर्षापूर्वी उभारण्यात आलेली आहे. त्यांचा सन्मान म्हणून आदरणीय प्रमोद दादा भोईर यांना सन्मानित करतील. नवीन ज्यांच्या हस्ते सत्कार न झाला त्यांनी उभे सगळ्यांचं झालंय. तुम्ही नवीन आले ते तुमच्या यांच्या विलास भाऊच्या मागे. हा
कुठलं गाव बाबा? जुईचे नाव काय? सॉरी, विठोबा बाबा यांच्या हस्ते आदरणीय प्रमोद हरिभक्त प्रमोद दादा भोईर यांना सन्मानित करण्यात येत आहे. आता एक सूचना आहे, शांत ऐका. वरती टॉयलेट्स बाथरूम सगळ्या महिलांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी वरती शिफ्ट व्हायचं. लेडीज सगळं वरती व्यवस्था, खूप मोठा स्पेस आहे वरती. जे वयस्कर बाबा आहेत, ऐका, नाही आधी सूचना, वयस्कर बाबा आहेत म्हणजे पाटणोलीचे वगैरे हे सगळे, किचन वरच्या बाजूला मोठी जागा आहे, तुम्ही ह्याच हॉलमध्ये वरती किचन मध्ये, बाहेर थंडी वाजत. आणि मग जेवढे युवक वगैरे आहेत ते हॉल आणि स्विमिंग पूल मध्ये झोपतील. तुम्ही बनवले का? सो फ्रेंड्स, फायनली आपल्या ब्लॉगचा इथे शेवट होणार आहे. आपला परतीचा प्रवास इथून चालू होणार आहे आणि यांचा सर्वांचा प्रवास इथून पुन्हा सुरू होणार आहे सकाळी किती वाजता? सकाळी 6 वाजता. सो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा सर्वांचा प्रवास खूप चांगला होऊ दे आणि कोणत्याच प्रकारचं गालबोट दिंडीला लागू नये आणि सर्वांची तब्येत देखील तेवढीच ठणठणीत राहू दे. आई एकविरा माते की